ॲज अ फ्रेशरच इथं जॉईन झालो आहे या कंपनीमध्ये. तर सगळं अकाउंटिंगचं माझं रोल आहे. मी अकाउंटंट ऑफिसचं पूर्ण अकाउंट्स बघतो. त्यामध्ये पहिल्यापासून मला सायली मॅडम आहे, त्यांनी शिकवलं अकाउंटचं, आपण कसं वर्क करतो, काय आहे, किती बिल्स पाठवायचे वगैरे ते शिकलो यामध्ये इथं कंपनीमध्ये. प्रत्येक प्रोजेक्टसाठी वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू, वेगळं काहीतरी नवीन शिकायला भेटते सरांच्याकडून किंवा ज्युनियर असतील, सिनियर असतील, यांच्याकडून नवीन नवीन पॉईंट्स भेटतात की बाबा या प्रोजेक्टसाठी हे करावं लागतं, थोडं शिकावं लागतं, करावं लागतं. त्यामुळं खूप आहे याचा डिझाईनमध्ये की जे मी खूप काही शिकले. जसं आलेले पूर्ण ब्लँक होते, पण या DSमुळं थोडंसं ग्रोथ माझी मला वाटते की मी केली आहे, खूप केली. SI डिझाईनमध्ये आल्यानंतरनं ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या ते कोऑर्डिनेशन, क्लायंटशी कम्युनिकेशन कसं करायचं आणि डिझाईन वगैरे हा भरपूर गोष्टी काही शिकले. नवीन शिकायचं बाबतीत म्हणलं तर पहिले खूप कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केले ते कंपनीसोबत वर्किंग. पण इथे आल्यावरती आम्ही सरांकडे PWDचे किंवा गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट होते, ते कोऑर्डिनेशन किंवा गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट काय करणं असते ते शिकायला भेटलं मला इथे. सर्वात पहिलं तर प्रोजेक्ट हँडलिंग, बिईंग अ सिनियर, कोऑर्डिनेशन. मोस्ट प्रोबॅबली म्हणजे जे काही प्रोजेक्ट्स येतात, क्लायंटशी डिस्कशन, त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन, मीटिंग हँडलिंग, प्लस नवीन सॉफ्टवेअर शिकले मी खूप काही, डायलक्सेल, HVAC रिलेटेड आहे. प्लस मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, बट स्टील HVACवर पण कमांड स्टार्ट केलं आणि HVAC प्लस इलेक्ट्रिकलचे जे नवीन नवीन सॉफ्टवेअर्स आहेत ते पण शिकतो. माझा एक्सपिरियन्स असा की ऑन साईटवर ते एक्झिक्युशन कसं होतं हे ॲक्च्युअली मला माहिती होतं. पण जे आपण ड्रॉइंग म्हणजे जे साईटवरती जे ड्रॉइंग्स यायचे आणि त्यानंतर जो एक्सपिरियन्स एक्झिक्युशनचा असायचा, आता फक्त हे होतं आहे की एक्झिक्युशन तर ऑन साईटवरचं नॉलेज आहे, पण SR डिझाईन हबमध्ये येऊन मला जे ड्रॉइंगमध्ये ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत आणि ॲक्च्युअल वर्किंग कसं होतं आणि वर्किंग अगेन्स्ट एक्झिक्युशन कसं आहे हे मला SR डिझाईनमधून म्हणजे ह्या कंपनीत आल्यापासून सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. मी SRDH डिझाईन जेव्हा जॉईन केलं त्याच्या आधी मी नाशिकमध्ये वर्किंग करत होते. तिथे मी बंगलोजवरती वर्क केले. इथे आल्यानंतर मी मोठ्या रेसिडेन्शियल आणि कमर्शियल याच्यावरती काम करायला सुरुवात केली. सो माझा तो एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. तिथे मला एवढे मोठे प्रोजेक्ट नव्हते, छोटेच होते. त्याचा आता मला नवीन अनुभव घ्यायला भेटतो इथे. मी इथे फ्रेशर म्हणून जॉईन झालो होतो. मी जेवढं तरी शिकलो ती इथे शिकली. जवळपास 6 मंथ झाले मला ती जॉईन होऊन. भरपूर काही शिकायला म्हटलं आणि भरपूर काही सिनियर लोकांचं एक्सपिरियन्स त्यांनी दिलेलं आहे, कारण ते शिकण्याची चांगलीच संधी घेतली. मला रेसिडेन्शियल, कमर्शियल, बिल्डिंग डिझायनिंग शिकायला भेटतं. आधीच्या इथे फक्त इलेक्ट्रिकल शिकायला भेटत होतं, पण इथे प्लंबिंगचं पण आणि HVACचं पण जरा शिकायला भेटतं. मग त्याच्यामुळे जरा चांगलं